हे बघा एक सिनियर ज्युनियरला शिकवा लागलाय. कसं शिकवते ओ बॉस. राम राम. शिवे द्या. जय श्रीराम. इथं बघा आपलं काय चालू आहे. तेरी खुशबू आती है. इतकं खुशबूच घेत बसायचं. सांगतो बे आज काय झालं. बघे चिठ्ठी आज केमिस्ट्रीचं एक्झाम होता आज. जे 5 क्वेश्चन काढलेलं नाही 4 क्वेश्चन काढलेलं 4च्या 4 एक्झाममध्ये फिक्सच हो. पैसेच पैसे. असं चिठ्ठी बनवायचं सांगतो तुम्हाला. ओके. डेफिनेशन आलतं हे विस्कॉसिटी बघ. फ्लॅश अँड फायर पॉईंट आलतं. ओके. इथं एक प्रश्न. एवढा एक प्रश्न. नंतर ना हे असं दाखवतो कसं फोल्ड अनफोल्ड करायचं. हे ते सर आलतं म्हणून पटकन फाडून गेलं एकदमच हातात जोरात धरल्यामुळं. जरा ह्याचा आवाज कम करू. हां. फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ करोजन हे प्रश्न आहे तसं आलतं बघ. मस्तपैकी हे जर एवढं मोठं उत्तर 6 मार्काला आलतं आहे तसं. मग असं झालं मला आहे तसं असं उलटं फिरवायचं. पेन जरा बघून घ्या. हां. हे पण आलतं प्लास्टिक. कुठं आहे प्लास्टिक आहे तसं आलतं. प्लास्टिक आणि थर्मोसेटिंग आणि थर्मोसॉफ्टनिंग सेम प्रश्न क्वेश्चन बँक. नंतर न हे पण आलतं ॲक्ट ॲज फंक्शन ऑफ लुब्रिकंट. हे असं डायरेक्टली आलं नव्हतं. फक्त सब क्वेश्चनमध्ये आलतं. ते ज्यांना कळतं त्यांनाच लिहायला येतं. म्हणून जरा अभ्यास पण करून जायचं असतं. फक्त चिठ्ठ्याच्या भरोश्यावर पण जायचं नसतं. मग हे चिठ्ठी बघा 30 मार्काचं आहे या चिठ्ठीमध्ये एवढंच. आणि ॲनालाइज असं केलं की जेवढं या चिठ्ठीत आहे सगळं एक्झाममध्ये आलं. संपलं. असं अनफोल्ड करायचं. असं अनफोल्ड करायचं. कळालं का. ओके. पहिलं क्वेश्चन. ह्याच्यानंतर इथं पहिलं असं करायचं. कुठं गेला बे. ओके. असं एक क्वेश्चन. मग असं झाल्या याला असं पलटायचं. दुसरं क्वेश्चन. मग हे असं झाल्या त्याला असं वर उचलायचं. मग इथं तिसरं क्वेश्चन येतं असं. ते दाखवतो आता नीट येईन दाखवायला. आता ते मोबाईल धरल्यामुळं हे असं बघ. एवढ्या 30 मार्क. जे क्वेश्चन काढलो तेच पेपरला आलते. असं ॲनालिसिस करायचं एकदम. कळालं का. मग का अजून काय. आज सगळं झालं मस्तपैकी. चिठ्ठ्या कॉप्या अभ्यास पण मनानं पण लिहिलो. चिठ्ठीचं बघून एकच लिहिलो ते आठवत नव्हतं. बाकी सगळं चिठ्ठी लिहिताच आठवलेलं. मग ते एक लिहिलो. मग आज माझी मैत्रीण प्राजक्ता तिने आज तिला थिअरी क्वेश्चन टाक म्हणलेलं. जे क्वेश्चन टाकले तेच आलं म्हणल्यावर मेन सगळेच क्वेश्चन मागितलेलं मी. पण त्यांनी जे काय टाकले ते आलं. तिला पण थँक्स प्राजक्ता. चला आज काय. आज आपण बॅक आणि बायसेप घेतला म्हणल्यावर एक्सरसाइज केलो. आता तर काय इथं दिसत नाही. थांब मी आता सेल्फी कॅमेरा करतो. कट करू इथून. तर तेच थँक्यू धन्यवाद. पण तिला पण सांगितलं. अंजनी विचारलं त्यांनाच एक्सपेक्टेड क्वेश्चन सांगणार आतापासून आधीपासूनच केमिस्ट्री पेपरला ते ठरवलेलं. ती एकटी विचारली तिला सांगितलं.
मग आमचं ते मास्टर ऑफ डुईंग नथिंग ते ग्रुप विचारला नाही कोण, मग त्यांना क्वेश्चन पेपर वगैरे कशाला समोरूनच द्यायचं म्हणून त्यांना दिलं नाही. सोमेशला बघायचं का तुम्हाला? सोमेश दाखवू का तुम्हाला? व्हायरल करू का? सोमेश का अभ्यास ऐके ना बाबा, का अजून अभ्यासच करायला लागला. बघ किती अभ्यास करतोय नीट. हो सोमेश, जरा दाखवा तुम्ही मोबाईलमध्ये कुठं दिसत. अभ्यासाच सारखा अभ्यासच करत असतं. एवढा अभ्यास कसं करते बे? बघील तो अभ्यास. मग आता का 11 वाजत आले तर लायब्ररी पण बंद होत आहे. गर्दी पण कम. आज जास्त गर्दी नसते कारण उद्या पेपर नाही ना, उद्या सुट्टी आहे. उद्या एक दिवस गॅप सोडून परवा दिवशी पेपर आहे. तेव्हा गर्दी वाढते. बघा रिकामाच आहे, जास्त का नाही. उद्या बघा किती जण असते. असंच असतं, जास्त टेन्शन घ्यायचं नसतं. मस्तपैकी आज व्हॉलीबॉल ते पण खेळलो. मग अजून काय? हां हे शर्ट लय भारी दिसतं माझ्यावर. एकदम फिट होतं. हां म्हणजे एकदम बल्की बॉडी दिसते या शर्टमध्ये. दाखवतो तुम्हाला कसं दिसतं सांगा. नीट दिसत नाही बे इथं, त्याचा प्रॉब्लेमच हे आहे. अजून बायसेप भेटलो बघ, पंप बघ दिसायला का आतनच. नीट दिसत नाही पण काय करायचं. हात तुम्हाला एक दाखवायचं ना. दिस इज नॉट एनी रांगोळी, काय म्हणते त्याला, पेंटिंग आहे. हात डंबल उचलून तसं झालं बघा. पूर्ण एक मार्क्स आल्यावर येत असते. तर इथं पण झालंय, अजून इथं काय म्हणते बोटाच्या आत नीट दिसणार नाही. हां इथं पण झालं. मग एक असं मर्दची निशाणी असते. मग मी सगळ्यांनाच ॲडवाईस करतो, जिम करा भैयांना, जिम करा, बॉडी बनवा, एकदम फिट राहायचं. बॉडी भेटला ना आपल्याला, मग त्याला नीट ठेवायचं. तर काय असंच ब्लॉगिंग ते चालू आहे. भेटू उद्या. ते काय तर शिकलो मी जाताना लास्टला, दॅट्स ऑल फॉर इट. हे बघा ह्यांचं काय अजून शिकवलं. ಇಲ್ಲಿ ಬಿ ಸಮ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು ಒಂದು ವೇರಿಯಬಲ್ ಡಿಕ್ಲೇರ್ ಮಾಡೋದು. ಫಕ್ತ ರಿಟರ್ನ್ ಒಳಗೆ ಒಂದು ವೇರಿಯಬಲ್ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಬರ್ತದೆ, ಅದು ಆನ್ಸರ್ ಸ್ಟೋರ್ ಮಾಡಬೇಕು. ಈ ನೋಡಿ ಯೂಸ್ ಮಾಡೋದು ಈ सीनियर ಮಾಡ್ತಾ है कोई मुझसे सुंदर. वो है तो बता रहे जल्दी बता के चलो. बघा हे जाऊन सुंदर कोण नाही. सुंदर बनायचं नाही आपल्याला, मस्क्युलिन बनायचं. जीन से जाऊ दे सोड. बास आजपासून ते शिकलेलं. दॅट्स ऑल फॉर इट. विल सी यू गाईज टुमॉरो. गाईज म्हणायचं नाही, उद्या भेटू.